उजनी धरणातील विसर्गामुळे चंद्रभागेला मोठा पूर आलाय। पंढरपूर शहरात आता सध्या पूरसदृश्य स्थिती पाहायला मिळते। नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा हा देण्यात आलाय। उजनी धरणातून 1,25,000 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे। त्यामुळे पंढरपूरला सध्या पुराचा धोका हा वाढलाय। चंद्रभागा नदीपात्रातील बहुतांश मंदिरं ही पाण्याखाली गेल्याची माहिती देखील आता समोर आली आहे। त्यामुळे पंढरपूर मधून आता मोठी बातमी, उजनी धरणातील विसर्गामुळे चंद्रभागेला मोठा पूर आलेला आहे। उजनी धरण क्षेत्रामध्ये सध्या मुसळधार पाऊस बरसतोय आणि याच पार्श्वभूमीवर उजनी धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे। तर याच संदर्भात अधिक माहिती देत आहे आपले प्रतिनिधी अभिराज उबाळे। अभिराज, आता उजनी धरणातील विसर्गामुळे चंद्रभागेला मोठा पूर आलाय। पंढरपूर शहरात सध्या पूरसदृश्य स्थिती पाहायला मिळते। काय अधिक माहिती या संदर्भात? वीर धरण असेल या धरणाच्या पांडव क्षेत्रामध्ये मागील आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरू होता। त्यामुळे उजनी धरण 101% भरलं आहे। उजनी धरणामध्ये जवळपास 1 ते 15 टीएमसी पाणी साठा झाला आहे आणि वीर धरण देखील भरल्यामुळे या दोन्ही धरणातून भीमा आणि वीर नदीमध्ये उजनी धरणातून 1,25,000 क्युसेक्स, वीर धरणातून नीरा नदीमध्ये 56,000 क्युसेक्स पाणी सोडण्यात आलेलं आहे। ते पाणी आज पंढरपूर मध्ये पोहोचलेलं आहे आणि पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदी जवळपास 1,25,000 क्युसेक्सने वाहत आहे। त्यामुळे पंढरपूर शहरातील व्यासनारायण झोपडपट्टी, अंबाबाई पटांगण झोपडपट्टी या सकल भागामध्ये पाणी शिरले आहे। यातील जवळपास 35 ते 40 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। पंढरपूरची इशारा पातळी ही 443 मीटरची आहे आणि आता जवळपास पंढरपूरमध्ये 440 मीटर वर भीमा नदी वाहत आहे। त्यामुळे पुराचा धोका होण्यासाठी अवघड 3 मीटर भीमा नदी भरण्याची राहिलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे। अंकिता, नक्कीच अभिराज, आता सध्या आपण कोणत्या ठिकाणी आहात? आपल्या मागे देखील पाण्याची मोठी आवक असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। तर धरण क्षेत्रातील विसर्गामुळे पुराचा धोका देखील वाढलेला आहे। प्रशासनामार्फत देखील कशा पद्धतीने काळजी घेण्यात येते? नक्कीच अंकिता, आपण आता नक्कीच अभिराज, आपला काही तांत्रिक अडचणींमुळे आपला आवाज पूर्णपणे पोहोचू शकत नाहीये, मात्र धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।